आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सादर करत आहोत चैतन्य विहार। 8 एकरच्या विस्तीर्ण जागेत सर्व सुखसोयींयुक्त परिपूर्ण असा भव्य एने प्लॉटचा प्रकल्प 30,000 स्क्वेअर फूट मध्ये ओपन स्पेस, पार्टी लॉन, मेडिटेशन तसेच योगा टेरेस आणि वॉकवे। प्रत्येक प्लॉटला लाईट आणि पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन आणि स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था, स्वतंत्र 7/12 आणि पारदर्शक व्यवहार। संपर्क चैतन्य विहार, मोबाईल 77 70 00 68 70 तसेच 77 70 00 68 71। नमस्कार, मी चैतन्य आणि आपण पाहत आहात स्थैर्य लाईव्ह। प्राईम टाईम या विशेष बातमीपत्राद्वारे आपण दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत असतो, त्यासोबत एका विषयाचे विश्लेषणही करत असतो। आजचा विषय हा उन्हाळ्याविषयी आहे। खरं तर अजून एप्रिल आणि मे महिना यायचा आहे, त्याआधीच फलटणच्या पाऱ्याने 35शी ओलांडली आहे। होय, सध्या 35 अंशाच्या वरच फलटणचा पारा आहे। या वाढलेल्या पाऱ्यात आपण कशी काळजी घ्यायची आणि कशा प्रकारे या उन्हासोबत राहायचं याविषयीच आपण माहिती घेणार आहोत। पण तत्पूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। दिगंबर आगवणेंनी उपोषण सोडले। जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अनुप शहांवर गुन्हा दाखल। ड्रायव्हर जाधव यांच्यासह आगवणे पती पत्नींवर गुन्हा दाखल। बांधकाम साहित्यांच्या वाढीव किमतीबाबत शासनाने लक्ष द्यावे, रणधीर भोईटे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता वळूयात विश्लेषणाकडे। फलटण शहरात सध्या पाऱ्याने 35शी ओलांडली आहे, म्हणजेच पारा सध्या 35 अंशाच्या वरच फलटण शहरातला आणि तालुक्यातला दिसतोय। याविषयीच आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासोबतच या उन्हाळ्यात आपण कसं जगायचं आणि काय काळजी घ्यायची याची माहिती घेणार आहोत। पाहूयात। सगळ्या महाराष्ट्रात वैशाख वनवास सुरू आहे। मार्चमध्येच तापमानाने 35शी ओलांडली आहे, तर पुढचे एप्रिल व मे हे 2 महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागली आहे। म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात फिरू नका। चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ नका। तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या। प्रवास करताना सोबत पाणी घ्या। ORS, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी पेय प्या। उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका। उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा। सौम्य रंगाचे सैल आणि सुती कपडे वापरा। पडदे झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा। पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका। अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। हे होते आजचे विश्लेषण। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। दिगंबर आगवणे यांचे अनेक दिवसापासून सुरू असलेले उपोषण आज त्यांनी सोडलंय। या उपोषण सोडताना आमचे प्रतिनिधी योगेश गंगतिरे यांनी आगवणे यांच्याशी संवाद साधलाय। पाहूयात काय म्हणले दिगंबर आगवणे। मी गेले 23 तारखेपासून या ठिकाणी प्रांत कार्यालयावरती उपोषणासाठी बसलेलो आहे। प्रशासन नक्कीच साथ देतं, यात कुठेही शंका नाही। काही लोक निश्चितपणानं पाठीशी घालतायत, हेही तितकंच सत्य आहे, परंतु कागद कुणीही बदलू शकत नाही। माझ्या 16 मागण्यांपैकी 8 मागण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत। उरला विषय 7 मागण्यांचा, तर त्या सगळ्याच्या सगळ्या खासदार साहेबांच्या विरोधातल्या आहेत आणि त्याची तपासणी आर्थिक गुन्हे शाखेकडे चालू आहे। माझा लोणंदचा गुन्हा असेल, वाठार निंबाळकरच्या कंपनीतला गुन्हा असेल, फॉरेस्टचा गुन्हा असेल, हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत। काही दाखल होण्याच्या मार्गावरती आहेत। माझ्या विरोधात खोट्या तक्रारी दिलेल्या, त्याला निश्चितपणानं उत्तरं मी आपल्यासमोर आत्ताच दाखवलेली आहेत, पेपर दाखवलेले आहेत। IDBIच्या लोनचा विषय आपल्याला सांगितलेला आहे। कर्ज मागण्या अर्ज होतो 27 तारखेला, शेतकऱ्यांचे ॲग्रीमेंट होतात 30 तारखेला आणि 31 तारखेला 10 कोटी रुपये कारखान्याच्या खात्यावरती जमा होतात। माणसाला 10,000 कर्ज काढायचं झालं तर 100 वेळा हेलपाटे मारावं लागतात। म्हणजे लीजनं जमिनी घेऊन ऊस पिकवून तो ऊस कारखान्याला घालायचा असतो, असं ते कर्ज होतं। परंतु 30 तारखेला 31 तारखेला आमच्या खात्यावरती पैसे आले, 5व्या मिनिटाला खासदार साहेबांच्या खात्यावरती पैसे गेले आणि त्यांनी त्याचं कारण दिलं की दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने
त्या ठिकाणी ऊस पिकू शकत नाही, त्यामुळे आम्ही ते पैसे जमा केले. जमा केले तर बँकेकडे जमा करायचे, त्यांनी त्यांच्या खात्यासाठी 1.5 वर्ष का वापरले? असे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आणि मला खात्री आहे की उर्वरित प्रकरणामध्ये सुद्धा मला न्याय मिळणार आहे. मी आवर्जून त्यांना विनंती करेन की काल परवा त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं मी, सगळ्यांना पुरून उरेल, परंतु माझी त्यांना विनंती आहे, मीही त्यांच्याच तालमीत वाढलोय. त्यांनी पुरून उरावं न उरावं मला माहित नाही, फक्त माझी विनंती आहे, मला काय बोलायचं ते बोला. माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या मित्रपरिवाराला काय बोलू नका, नाही तर मला तुमच्या कार्यकर्त्यांना बोलायला वेळ लागणार. जे काय होईल ते आमने सामने होईल. मी ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्या दिवशी मरायला तयार झालेलो. त्यामुळं भीती म्हणाल किंवा दहशत म्हणाल तर मी चालून देणार. जशास तसं उत्तर नक्की देईल, एवढाच या ठिकाणी जाहीर शब्द देतो. मी तुमचा आजपर्यंत कधी अवमान केला ना, यापुढेही करण्याची इच्छा नाही. आपल्याला देवानं सुदबुद्धी देवो आणि जे काही प्रकरणं आपण वाढवून ठेवली आहेत, जे काय माझ्यावरती अन्याय केले ते लवकर आपण मिटवावेत, एवढंच या निमित्तानं मी आवर्जून त्यांना चांगला सल्ला देईन. मी आपल्यासाठी 10-15 वर्ष खर्च घातलेत. 10-15 वर्षात आपल्यासाठी 5-50 कोटी रुपये खर्च केलेला आहे. माझा प्रपंच रस्त्यावर आणलेला आहे आपल्यासाठी. याची जरा तरी जनाची नाही मनाची तरी ठेवून आपण हा विषय लवकर संपवावा. नाही संपवला तर कायदेशीर मार्गाने मी संपवणारच आहे, त्यात कुठेही शंका बाळगायची काही कारण नाही. अनेक प्रकारच्या तक्रारी दाखल करायचे, मध्यंतरी त्यांनी षडयंत्र रचलं, पार माझ्यावरती बलात्कार करण्याचे गुन्हे दाखल करायच्या धमक्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या. त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मी कधी आधांतरी बोलत नाही. परंतु माझी विनंती आहे, आपण खासदार पदावरती आहात, एका चांगल्या पक्षाच्या तिकिटावरती आपण या ठिकाणी निवडून आलेला आहात, आणि एवढं सगळं चांगलं असताना आपल्याला अशी बुद्धी सुचावी असं मला वाटत नाही. आता त्यांनी स्वतःहून सांगितलं का कार्यकर्त्यांना स्वतःच्या मनानं सांगितलं हे मला माहीत नाही, परंतु सदरची परिस्थिती जर बघितली तर अतिशय भयानक आहे. या कालखंडामध्ये माझ्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झालेल्या आहेत, आणि ज्या मागण्या अर्धवट आहेत त्या मागण्यांसाठी प्रशासनानं मला वेळ मागितलेला आहे, आणि निश्चितपणानं त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. कारण सखोल तपासणी जोपर्यंत होत नाही, सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत आपण विनाकारण ताण लावण्यात अर्थ नाही. मी आवर्जून या ठिकाणी सांगेल की जवळजवळ 7-8 दिवस, 7वा दिवस आहे आज, माझ्या संरक्षणासाठी प्रशासनावरती प्रचंड ताण येतोय. जवळजवळ 10 पोलीसकर्मी या ठिकाणी तैनात करावे लागत आहेत. 30 लोक इथं रात्रंदिवस 3 शिफ्टमध्ये राहत आहेत, आणि इतर कामांसाठी त्यांना वेळ देता येत नाही आहे. मी प्रशासनाचंही मनापासून आभार मानेन, केंद्र साहेबांचंही मनापासून आभार मानेन की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य केलं. मी माझ्या पत्रकार मित्रांचंही आभार मानेन की एका चांगल्या विषयाला आणि खऱ्या विषयाला आपण न्याय देत आहे. समोर खरं तर बघितलं तर त्यांची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही, तरीसुद्धा ताकदीनं तुम्ही माझ्या बातम्या लावताय. मी आवर्जून तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानेन, कारण या यशामध्ये जेवढा माझा हिस्सा आहे तेवढाच पत्रकार मित्रांचाही हिस्सा आहे. हे मी कधीही डावलणार नाही. माझ्याबरोबर असणारी माझी पत्नी असेल, माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी असतील, या सगळ्यांचं मनापासून आभारी मानेन. आणि या सगळ्यांपेक्षा जे या ठिकाणी उपस्थित नाही राहिले, फक्त फोनवर व्हॉट्सअपवर मला शुभेच्छा देत राहिले, त्या सगळ्यांचं मनापासून जास्त आभार मानेन. कारण गेल्या उपोषणाला गालबोट लागला, जे नको कृत्य करायला होतं ते केलं, आणि आपली पोलिसांबरोबर लढाई नसताना सुद्धा पोलिसांबरोबर लढाई झाली. हे खरं तर चुकीचं आहे. पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल केले, परंतु मी आवर्जून सांगेन की या उपोषणामध्ये जेवढं माझं श्रेय आहे तेवढंच या ठिकाणी उपस्थित न राहता मला शुभेच्छा देणाऱ्यांचं श्रेय आहे. मी पुन्हा एकदा सांगेन, मला न्याय मिळणार यात कुठेही शंका नाही, कारण मी कधीही आजपर्यंत खोटे आरोप कुणावरती केले नाही. खासदार साहेब ज्या पद्धतीने सांगतायत की हे बिनबुडाचे, युसलेस, बेसलेस अनेक प्रकारे सांगतात की असे तक्रारी आहेत, परंतु सत्य हे सत्य असतं, ते आज नाही उद्या समोर येईलच. परंतु केवळ माझ्या कंपनीचा इन्शुरन्स मिळावा म्हणून जी खोटी बिलं माझ्या नावावरती ठेवली आणि
चुकीच्या पद्धतीनं इन्शुरन्स मी घेतला नाही म्हणून जो मला काही त्रास द्यायचा चालू केला आहे तो योग्य नाही. माझ्याकडे त्यांचे रेकॉर्डिंगसुद्धा आहेत. त्यांना मी कितपत कळलो 15 वर्षात हे मला नाही कळलं, पण ते कितपत आहेत हे नक्की मला माहिती आहेत. भविष्यात काय होणार हे मला माहिती होतं आणि काय घडू शकतं याचा अंदाज आपल्याला निश्चितपणाने येतो. परंतु ही वेळ येऊ नये आणि मला पुढं जाण्याची वेळ येऊ नये एवढीच विनंती करेन. परंतु निश्चितपणानं सांगेन, पतसंस्थेचं लायसन घालवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हे तितकंच सत्य आहे. प्रदूषणाची कारवाई झाल्याशिवाय सुद्धा मी गप्प बसणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे पैसे वसूल केल्याशिवाय सुद्धा मी मरणार नाही. सगळ्यांना असं वाटत होतं की आता उपोषणात हा मरतोय, हा काही जगत नाही. परंतु केंद्रे साहेब माझ्याबरोबर आहेत. 24 तास माझी त्यांनी काळजी घेतली आहे, त्यामुळे सहजासहजी मरून देतील असं मला वाटत नाही. 24 तारखेला त्यांनी नेलं उचलून मला, पण परत आणूनही सोडलंय. त्यामुळं त्यांचं माझं आता काय. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन, प्रशासनाच्या सहकार्यावरती आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझे जे 16 मुद्दे होते, 16 पैकी 8 पूर्ण झालेत. राहिलेले 8 हे खासदारांच्या बाबतीतच आहेत आणि त्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबतच आहे. प्रशासनानं आपल्याला पत्र दिलंय की लवकरच आम्ही ते मार्गी लावतोय. माझ्या विरोधात ज्या काही तक्रारी होत्या त्याची उत्तरं जवळपास मी दिलेली आहेत, काही द्यायची राहिली आहेत. निश्चितपणाने त्याला सामोरं जायला मला काही अडचण नाही आणि त्यांनाही विनंती आहे, सामान्य माणसाला ढोसलू नका, तक्रार देण्यासाठी प्रेशर करू नका. ज्याचे पैसे द्यायचे त्याचं इथं द्यायला बसलोय, अजूनही सांगतोय ज्याचे पैसे आहेत त्यांना घेऊन जा. आता किती वेळा सांगू मी, बरोबर ना? किती वेळा म्हणायचं बाबा पैसे घेऊन जा. मी पत्रकार मित्रांचे चेक दिले तर म्हणले वाटतील का? ते दिगंबर रागवण्याचे चेक आहेत. आजपर्यंत कधी आयुष्यात खोटं केलं नाही, करणार नाही. मला ज्या काय अडचणींना सामोरे जावं लागलं ते तुमच्यामुळं जावं लागलं. माझ्या आयुष्यात मी फार सुखी होतो. 2003ला तुमच्या संपर्कात नव्हतो त्यावेळेस इतका सुखी होतो की माझ्या एवढा सुखी या जगात कोणीच नव्हता. मला पैसे मोजायला माणूस नव्हता, अशी परिस्थिती होती. आणि एवढं सगळं असताना आपल्या नादाला लागल्यामुळं माझी अवस्था काय झाली हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. आपण ओरडून सांगायची गरज नाही. तर म्हणले आम्ही मोठा केला त्याला. खासदार साहेब, आपण ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो त्यावेळेस आपल्याला मी काय काय मदती केली आहे तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. कारखाना उभारणीसाठी असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टीसाठी असेल, आपल्याला वैयक्तिक काढायची इच्छा नाही, पण वेळ आली तर नक्की काढेल. मी काय केलं हे माझ्या बघून सांगायची गरज नाही, तोंडपाठ आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांना विनंती करेन, कुणालाही चुकीच्या पद्धतीनं त्रास देऊ नका. या तालुक्यात शांतता राहू द्या. जी काय आपली लढाई चालू आहे कायद्यानं लढू. तुम्हाला जशी लढायची तशी लढू, माझी काही हरकत नाही. तुम्हाला ज्या ताकदीनं लढायचं तुम्ही निश्चितपणानं केंद्रात आहात, सत्ता आहे तुमच्याबरोबर, दूरसंचार विभाग तुमच्याबरोबर आहे. माझे रेकॉर्डिंग चेक करताय, मला ज्या जे कॉल येत आहेत कार्यकर्त्यांचे त्या कार्यकर्त्याला फोन करून सांगताय का लय आगवणे तुझं प्रेम आहे का, लय शेट करू नको. मी निश्चितपणानं सांगेल, या तालुक्यातलं माझं प्रेम कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही, कारण माझ्याबरोबर असणारा हा सामान्य कार्यकर्ता आहे, तो कुठला पुढारी नाही. त्यामुळं आपण कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जशाच तसं उत्तर निश्चितपणानं मिळेल. आपली लढाई ही वैयक्तिक आहे, आपण दोघं लढू आणि माझी कधीही तयारी आहे. या लढाईमध्ये सामान्य माणसांना घ्यायची गरज नाही आणि त्यांना भरडायची पण गरज नाही. आपलं जे काय देणं घेणं आहे दोघांनाच माहिती आहे आपण काय काय काळे बाजार केले. आणि सगळे उघड करायला लावू नका, अजून बरंच आहे. अजून माझ्याकडं तुम्ही इथं व्हॉट्सअपला दिलं की दिगंबर आगवण्याचे ज्याचे पैसे राहिले त्यानं आमच्याकडे तक्रारी दाखल करा, नाव न जाहीर करणार. काय तुम्ही पैसे देणार होता का? नाव न जाहीर करता तक्रार कशी करायची मला सांगावं एकदा. पण तुमच्या हजारो तक्रारी, 100 नाही म्हणत मी, हजारो तक्रारी माझ्याकडे आहेत की तुम्ही काय काय उद्योग केलेत, कुणाचं काय काय केलं. परंतु मला त्या विषयात अजिबात लक्ष घालायची इच्छा नाही. माझं वैयक्तिक हे जोपर्यंत मिटत नाही तेही बघू आपण, निश्चितपणानं बघू, पण आधी माझं तरी मिटू द्या. मला त्या ताकदीच तरी होऊ द्या मी माझं वसूल करायला, मग बाकीच्यांचं करू आपण. परंतु तक्रार दाखल करून पैसे मिळतील अशी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे,
की आपली सूडबुद्धी जरा शांत ठेवा. जो काय त्रास द्यायचा तो दिगंबर आगवणेला निश्चित आहे. दिगंबर आगवणे त्याला समर्थ आहे. परवा MECBच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली की वीज चोरी होते आयुर ट्रेडर्सला. अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तपासणी केली आणि त्यांना काही अडवून आलं नाही. बिचारे फलटणला गेले. फलटणला गेल्यावर परत बंगल्यावर बोलवून घेतले आणि 353 दाखल करा म्हणले आगवण्याच्या विरोधात. तर म्हणले अहो आगवणे आम्हाला काहीच विचारलं नाही, ते फक्त म्हणले का आलाय साहेब तुम्ही इथं. याच्या पलीकडे त्यांचा शब्द नाही, त्यांना त्याचा अधिकार आहे विचारायचा. आमच्या कामात त्यांनी अडथळा नाही केला, मग 353 कसं माझ्यासाठी दाखल करा. आता ही काय भेळ आहे तेव्हा माझ्यासाठी दाखल करा. अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं असं काही झालेलं नाही, त्यामुळे आम्ही असं काय दाखल करणार नाही. मी पुन्हा एकदा सांगेन, आपल्या ज्या काही मागण्या ज्या काही बॅलन्स राहिलेत पाठीमागे राहिलेत ते निश्चितपणानं पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे. आणि याबाबतच्या ज्या ज्या खात्याच्या तक्रारी असतील, ही IDBIची तक्रार असेल, पतसंस्थेची तक्रार असेल किंवा बोगस बिलांचा विषय असेल, GSTचा विषय असेल, मी त्या कार्यालयात निश्चितपणानं दाखल करणार आहे. पंतप्रधानांची लवकरच वेळ घेणार आहे, कारण हे सगळं त्यांना मेलद्वारे पाठवून त्यांना कळलं पाहिजे एक चांगलं सरकार चालवत आहेत. ना खाणे दूंगा ना खाऊंगा अशा प्रकारचं सरकार चालवतात. बघूया काय नाही ते न्याय देतात आपल्याला. आणि फडणवीस साहेबांच्याकडे सुद्धा हे पेपर आपण पाठवणार आहे, त्यांचीही भेट घेणार आहे. त्यांची थोडीफार ओळख आहे माझी, त्यांनाही भेटणार आहे. ED कार्यालयाची फार चर्चा आहे की हे फार कार्यालय बेकार आहे आणि सगळ्यांच्यावर कारवाई करतं. निश्चितपणानं माझ्यावर झाली तरी चालेल, पण माझ्याबरोबर माझ्या ह्या कांडमध्ये जे जे सामील आहेत त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करेन. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा चालू राहील यात कुठेही शंका नाही. जोपर्यंत माझं मिटत नाही तोपर्यंत मी कुणाचं मिटून देत नाही. आणि या ठिकाणी आज 29 तारीख, जवळजवळ आज 7वा दिवस आहे उपोषणाचा. आणि या उपोषण काळात ज्यांनी सहकार्य केलं त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून त्यांचा आभार मानेन. पत्रकार मित्रांचा आभार मानेन, पोलीस मित्रांचा आभार मानेन. आणि आज आपण या ठिकाणी उपोषण सोडलं असं जाहीर करतो. अनुप शाह व इतर 3 इसमांनी दिगंबर आगवणे यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची फिर्याद सौ जयश्री आगवणे यांनी दिली आहे. पाहुयात. याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेली माहिती अशी: फलटणचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा व इतर 3 इसम दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजता वाठार निंबाळकर येथील आगवणे यांच्या जमिनीत अनधिकृतपणे घुसले. त्यानंतर आगवणे यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार सौ जयश्री आगवणे यांनी दिली आहे. सौ आगवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 447, 504, 506, 34 अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 कलम 3(1)(r), 3(1)(as), 3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर आगवणे, सौ जयश्री आगवणे व त्यांचा ड्रायव्हर प्रमोद जाधव यांच्या विरोधात माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पाहुयात नेमकी काय तक्रार आहे आणि त्यानुसार काय गुन्हा दाखल झाला या तिघांवर. याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेली माहिती अशी: दिनांक 24 मार्च रोजी वाठार निंबाळकर येथील खताच्या कारखान्यात पत्रकार संदीप जाधव व जुनेद शेख यांच्या गाडीत अनुप शाह हे चालक म्हणून गेले होते. दरम्यान दिगंबर आगवणे, सौ जयश्री आगवणे व त्यांचा ड्रायव्हर प्रमोद उत्तमराव जाधव यांनी अनुप शाह यांना शिवीगाळ करून गाडीसमोर गाडी आडवी लावून अटकाव केल्याची तक्रार खुद्द अनुप शाह यांनी दिली आहे.
शहा यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम 341, 323, 504, 506, 34 महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि पजसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 217च्या कलम 4 अन्वये दिगंबर आगवणे, सौ जयश्री आगवणे व इतर 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या वाढत असलेल्या बांधकाम साहित्याबाबत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीर भोईटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणालेत रणधीर भोईटे. नमस्कार. गेले काही महिने संपूर्ण बांधकाम क्षेत्र हे साहित्याच्या दरात होत असलेली सततची दरवाढ या समस्येला सामोरे जात आहे. काही जण या दरवाढीचा थेट संबंध आंतरराष्ट्रीय घडामोडींशी लावत आहेत. काही जण वाढत्या डिझेल पेट्रोलच्या किमतीवरती लावत आहेत किंवा काही जण या मालाला सिमेंट स्टीलसारख्या मालाला होणाऱ्या उठावामुळे लावत आहेत. आपल्या भारतात आत्ता प्रचंड वेगाने इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत. म्हणजे स्टील आणि सिमेंटच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% मटेरियल हे इन्फ्रास्ट्रक्चरल वर्कसाठी वापरलं जाते असं आत्ताचा एक रीडिंग आहे. परंतु यावेळेस या दरवाढीचा होणारा परिणाम हा घरांच्या किमतीवर हा डायरेक्टली होत आहे. म्हणजे जे पर्टिक्युलरली जे अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काम करतात की सर्वांसाठी घरे किंवा जे सर्वांना परवडणारी घरे जे आम्ही निर्मित करत आहोत याच्या किमतीवरती प्रचंड परिणाम होत आहे. एका अभ्यासानुसार आम्ही सर्व गणितं केली तर किमान 600 ते 700 रुपये प्रति चौरस फूट एवढी बांधकाम खर्चामध्ये वाढ झालेली आहे. आणि हा विचार केला आपण तर एक विकसक म्हणून आपण जेव्हा ग्राहकांशी आता नवीन येणाऱ्या ग्राहकांशी जेव्हा आपण कोटेशन करतो तर या गोष्टीचा प्रचंड विचार करूनच आपण ह्या पुढे गेलं पाहिजे. आणि ग्राहकांनी सुद्धा या सर्व दरवाढीमुळेच घराच्या किमती वाढत आहेत याचा थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता देणारे डेव्हलपर्स आपण शोधले पाहिजेत आणि त्यांच्याद्वारे घर आपण घेतलं पाहिजे की जे अजूनही जास्तीत जास्त रास्त दरामध्ये घर देण्याचा मानस करत आहे. माझी विकसकांना एक अजून मागणी आहे की आपण ज्यावेळेस आत्ता नवीन घर घेऊ इच्छिणाऱ्यांना कोटेशन करतोय तर त्यामध्ये फार पुढचा विचार करूनच आपण दर द्या. नंतर प्लॅनिंग करताना झिरो वेस्टेज ऑफ एरियाचं प्लॅनिंग करा. साईटवरील वेस्टेज थांबवण्यासाठी प्रयत्न करा आणि तरच आपण अजूनही रास्त किमतीमध्ये ग्राहकांना घर देऊ शकतो. परंतु कुठल्याही प्रकारे अनावश्यक कॉम्पिटिशन केली तर कदाचित आपण आणि आपल्यामुळे एकंदरच बांधकाम क्षेत्र ही अडचणी जाण्याची शक्यता आहे. असं पुढं जात असताना आमच्याही गव्हर्नमेंटकडून काही रास्त मागण्या आहेत किंवा आता पोस्ट पॅन्डेमिक कोरोनाच्या महामारीनंतरमध्ये थोडंसं बांधकाम क्षेत्रामध्ये सुधार होण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक वर्षापूर्वी स्टॅम्प ड्युटी कन्सेशन 6 महिन्यासाठी जाहीर केलं होतं. त्याचा परिणाम अत्यंत चांगला दिसून आला आणि परवडणाऱ्या घरांची मागणी चांगल्या प्रकारे वाढली होती. तर तसं काय पुन्हा एकदा आपल्याला स्टॅम्प ड्युटी कन्सेशनसारखं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफर करतं आहे का या सेक्टरला याची आम्ही मागणी करत आहोत. आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी जे स्टील सिमेंटसारखे किंवा इतर बांधकाम घटक आहेत त्यांचा GST रेट काही कालाकरता जर कमी करण्यात आला, जर त्याच्या किमती थोडंसं कंट्रोलमध्ये करण्यात आल्या अर्थात काही कालावधी करता तर ते सुद्धा आपण त्या प्रकारची सुद्धा आम्ही डिटेलिंग गव्हर्नमेंट त्या डिपार्टमेंटला दिलेले आहेत. इनपुट टॅक्स क्रेडिटच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही थोड्या सूचना गव्हर्नमेंटला केलेल्या आहेत. तर एक म्हणजे परवडणारी घरे हा जरी प्रायोरिटीचा विषय असला तरी कन्स्ट्रक्शन सेक्टर हा म्हणजे शेतीनंतरचा सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट निर्माण, सर्वात जास्त GDP निर्माण करणारं क्षेत्र आहे. अशा क्षेत्रासाठी गव्हर्नमेंटकडून काही आमच्या रास्त अपेक्षा आहेत. कारण या दरवाढी ज्यावेळेस आपण हा विचार करतोय एक 6-7 वर्षापूर्वी अशीच दरवाढ झाली आणि ती अनावश्यक होती, कृत्रिम होती. हे आम्ही बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दाखवून दिलं आणि दॅट वॉज नथिंग बट अ कार्टलायझेशन. आणि त्यानुसार CCIने ठराविक कंपन्यांना 6,000 कोटीचा दंडसुद्धा ठोठावला होता. तर अशा प्रकारे अनियंत्रित किंवा कृत्रिम दरवाढ असेल तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचं कामसुद्धा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया करत असते. परंतु ह्या ज्या दरवाढ शेवटी होत असताना हे प्रत्यक्षात आपल्याला ग्राहकांनाच तोंड द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने ह्या 2-3 गोष्टींचा विचार करून योग्य ते पावलं उचलावीत
आणि या बांधकाम क्षेत्रासाठी किंवा ग्राहकांसाठी एक चांगला एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद. हे होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणारे प्राईम टाईम हे विशेष बातमीपत्र. अशाच वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा स्थैर्य लाईव्ह. जाधववाडी येथे प्रस्तावित रिंग रोड शेजारी गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी. तुमच्या स्वप्नातील बंगला साकार करण्यासाठी घेऊन येत आहोत जानूबाई सिटी कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प. शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर मुबलक पिण्याच्या पाण्याची आणि विजेची सुविधा उपलब्ध. कर्ज सुविधा देखील उपलब्ध. संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 705878 1212 आणि प्रवीण शिंदे 9765 140 260.